प्राचीन काळी तपश्चर्या आणि शक्तीचा जगाला मोठा आदर होता। महर्षींच्या तपाने केवळ त्यांचेच नव्हे तर सृष्टीचेही कल्याण होत असे। परंतु या शक्तींच्या नाशासाठी अनेकदा स्वर्गलोकी देवांच्या राजकारणात मोह आणि धूर्तपणाचा उपयोग केला जात असे। अशाच एका विलक्षण आणि अद्भुत कहाणीचा नायक आहे ऋष्यशृंग। मानवजन्म घेऊनही हरिणाचे शिंग लाभलेला एक असामान्य तपस्वी। महर्षी विभांडक लहानपणापासूनच कठोर तपश्चर्येत मग्न होते। त्यांच्या तपाने स्वर्गलोकात खळबळ उडाली। इंद्राला भीती वाटली की विभांडकाच्या तपामुळे त्याला स्वर्गसिंहासन गमवावे लागेल। ही भीती मनात धरून इंद्राने आपल्या सर्वात सुंदर आणि चतुर अप्सरा उर्वशीला विभांडकाचे तप भंग करण्यासाठी पाठवले। उर्वशीने आपल्या सौंदर्याने आणि चातुर्याने महर्षींचे तप तोडण्यात यश मिळवले। पण विभांडकने उर्वशीच्या कटाला सहज ओळखून तिला आपले वीर्य दिले आणि स्वतःपासून दूर राहण्याचा सल्ला दिला। मात्र उर्वशीचे खरे उद्दिष्ट विभांडकाचे तप भंग करणे होते, पुत्रप्राप्ती नव्हे। तिने हे वीर्य एका हरिणीला दिले। काही काळाने हरिणीने एका अद्भुत बालकाला जन्म दिला। या बालकाला हरिणासारखी शिंग होती म्हणून त्याला नाव मिळाले ऋष्यशृंग। उर्वशीच्या विश्वासघातामुळे महर्षी विभांडकाचे मन महिलांबद्दल कटुतेने भरले। त्यांनी ठरवले की ऋष्यशृंगाला कोणत्याही स्त्रीच्या अस्तित्वाचीही जाणीव होऊ देणार नाही। त्यांनी आपल्या पुत्राला एका निर्जन जंगलात वाढवले जिथे फक्त त्यांचे शिस्तबद्ध शिक्षण आणि योगाभ्यास होता। ऋष्यशृंग अशा तपोवनात मोठा झाला जिथे स्त्री ही संकल्पनाही त्याला माहीत नव्हती। काही वर्षांनी अंग देशाचा राजा रोमपदाच्या राज्यात प्रचंड दुष्काळ पडला। नद्या कोरड्या पडल्या, पीक जळाले आणि प्रजा उपासमारीने त्रस्त झाली। या संकटावर उपाय शोधताना एका ज्ञानी ब्राह्मणाने राजा रोमपदाला सांगितले की ऋष्यशृंगाच्या तपोबलाने पावसाचे आशीर्वाद मिळतील। मात्र महर्षी विभांडकांनी जंगलाला आखून दिलेली विभांडक रेषा कोणालाही आत शिरू देत नव्हती। राजा रोमपदाने एक धूर्त योजना आखली। त्याने आपल्या सर्वात सुंदर आणि कुशल नर्तकींना ऋष्यशृंगाला मोहात पाडण्यासाठी पाठवले। या नर्तकींनी विभांडकांच्या अनुपस्थितीत जंगलातच एक छोटेसे आश्रम बांधले आणि ऋष्यशृंगाची वाट पाहिली। ऋष्यशृंग जेव्हा या नर्तकींना पाहतो तेव्हा त्याला पहिल्यांदा आपल्या पित्याव्यतिरिक्त कोणी वेगळेही अस्तित्वात असल्याची जाण होते। नर्तकींनी त्याला गोड पदार्थ खाऊ घातले, विलासी वस्त्र दाखवले आणि त्याच्या निरागस मनावर गारुड केले। ऋष्यशृंग इतका प्रभावित झाला की अखेरीस त्या महिलांसोबत अंग देशाच्या राजधानीत गेला। जसा ऋष्यशृंग अंग देशाच्या भूमीवर पाऊल ठेवतो तसतसे आकाशात काळे ढग जमा होतात, विजा कडाडतात आणि मुसळधार पाऊस सुरू होतो। प्रजेला दिलासा मिळतो, पण राजा रोमपदाला महर्षी विभांडकाच्या रागाची भीती वाटते। म्हणून त्यांनी आपली दत्तक कन्या शांतेचा विवाह ऋष्यशृंगाशी लावून दिला। शांता ही राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांची जैविक कन्या होती, जी एका कारणास्तव राजा रोमपदाने दत्तक घेतली होती। यावेळी प्रभू रामाचा अवतार झाला नव्हता, त्यामुळे ऋष्यशृंग हा प्रभू रामाचा भावी जावई ठरला। शांता आणि ऋष्यशृंग विवाहानंतर तपस्वी जीवनासाठी जंगलात परतले। नंतर राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ऋष्यशृंगाला अयोध्येत आमंत्रित केले। या यज्ञाच्या फलिताने प्रभू राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला। ऋष्यशृंगाची कथा नियतीच्या अजब खेळाची आठवण करून देते। एक तपस्वी मुलगा जो स्त्री संपर्कापासून दूर वाढला, त्याने एका संपूर्ण राज्याचा उद्धार केला आणि अखेरीस जगाला प्रभू रामाच्या रूपाने परमेश्वराचा आशीर्वाद मिळवून दिला।